आणि तिकडून पण दिसते ती गणेश पाटी आहे त्या मुलांच्या ह्याला खेळे किंवा टाईप असं म्हटलं जातं. याला दोन बाजू असतात. ही एक सरळ बाजू आणि इकडे दोन डॉट्स असल्यासारखं आहे, ही उलट बाजू. आता या 8 दिशांना 8 समजा इकडे इकडे ह्या सगळ्या 8 दिशांना 8 उपयोग झाल्यानंतर उलट बाजूने उपयोग होतो खेळाचा. तर आता हा छोटंसं गणित करून दाखवेल तुम्हाला. हे रे साहेब, तुला बेरीज सांगू का? हां, न चुकता करायची काय? हां, बघ 175 न चुकता करायच्या आणि सांगायचं तू कुठं काय लिहिलंय ते. लिहिलं का? 175 हां, अधिक 240. मराठी कळते काय ना सगळ्यांना? बरं बरं बरं. तू पूर्ण गणित झाल्यावर कुठं काय लिहिलंय ते सांगायचं काय? आणि पटकन कर. ॲबॅकस कोणाकडे आहे रे? समोर पुस्तक आहे कुठे आहे? ओपन असते आणि मोठी असते. बरं, डोळसांची मोठी असते का? आमच्याकडे मोठी पण असते जी लाकडी आहे, पण सेम या पॅटर्न मध्ये असते कारण ते हलू नयेत beads, त्याच्यासाठी ती अशी असते. ते अंध जन्मताच नव्हते, नंतर त्यांच्या डोळ्यामध्ये आरी जे असते ना ती गेल्यामुळे त्यांचे डोळे निकामी झाले. मग त्यांनी अंधशाळेत त्यावेळेस ही ब्रेल लिपी वगैरे नव्हती, पण त्यांनी तो शोध लावला. त्यांचं आडनाव ब्रेल होतं म्हणून या लिपीला ब्रेल असं नाव दिलं गेलं. तर आता याच्यामध्ये 6 टिंब असतात. आणि मग आता आमचं मराठी एवढं लिहिण्यासाठी इथून इथपर्यंत जागा गेली, कारण प्रत्येक अक्षर वेगळं असतं. म वेगळा, र वेगळा, पुढं काना म्हणता तुम्ही तो, इथं आ वेगळा, मग ठ पुढं वेलांटी असं वेगळं. म्हणून इथून या बोटापर्यंत मराठी एवढं शब्द लिहायला जागा गेली. मराठी बाल भारती आता एवढं लिहायला इथपर्यंत जागा गेली. म्हणजे तुमच्यापेक्षा जागा आमच्या पुस्तकात जास्त लागते. एवढ्यात तुमचं खूप लिहून झालं असतं. असं हे 6 टिंबाची लिपी आहे. वरती जे लिहिलं तेच लिहिले. तर मग इयत्ता 7वी तुम्हाला जे धडे असतात तेच सगळे. इकडं काहीच फरक नाही. तोच अभ्यासक्रम आहे, फक्त लिपी वेगळी.